नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मला थोडासा पसारा आवरायला घ्यायचा होता. काल काय झालं, आमचा गॅस संपला आणि गॅसवर जी मी फळी ठेवून ते सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे, तर ते पूर्ण सगळं सांडून गेलं. आणि म्हणजे दूध पण होतं तिथं, तर त्यामुळे ते सगळं सांडलं आणि सगळ्या बरण्या वगैरे सगळं दूध सांडलं होतं. त्यावर ते मी सगळं रात्रीच बरण्या वगैरे क्लीन असं म्हणजे घासून वगैरे ठेवल्या होत्या. आता त्या मला रिफिल वगैरे करून ठेवायच्यात. तर खूप पसारा झाला होता आणि असा अचानक पसारा झाला की खूप राग येतो, कंटाळा येतो. पण मग काल मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे म्हटलं की चला आपण आज फक्त घासून पुसून ठेवूया आणि उद्या रिफिल वगैरे करून ठेवूया. तर म्हटलं की चला आता एवढं सगळं काम करायचं तर चहा तर झालाच पाहिजे, म्हणून आधी चहा घेतला आणि नंतरनं मग सगळं हे रिफिल करायला घेतलं. खूप पसारा झाला होता. पण जे काही काचेच्या वगैरे बरण्या होत्या तिथं, पण ते काही अजिबात फुटल्या वगैरे नाही. मला ते खूप छान वाटलं की बापरे, इतकं सगळं खाली सांडलं पण काचेची बरणी वगैरे काही फुटली नाही माझी. असं छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात घरात. त्यामुळे म्हटलं खूप काही लोड घेतला नाही, म्हटलं आवरूया उद्या. फक्त क्लीन करून ठेवलं आणि मग सगळं आवरायला घेतलं. तर हा माझा जो कोपरा आहे ना, तो मी नेहमीच क्लीन करते, पण गावाहून हे आले होते त्यावेळेस फक्त पुसून वगैरे घेतलं होतं. तर त्यावेळेस स्वच्छ नाही केलं, त्यामुळे आत्ता मला क्लीन करायला लागते असं वाटते मला. पण ठीक आहे, ते सगळं घासून पुसून घेतलेलं सगळं आता मी घेतलं आहे. आता त्यात रिफिल वगैरे करून ठेवते. आणि हा सगळा उद्योग आमच्या नवरोबाने केला होता आणि पण त्यांना एक्सेप्ट तर करायचं नव्हतं की मी पाडलं, मी सांडलं. तर त्यामुळे त्यांचं चाललं होतं की माझ्याकडं नाही पडलं, ते मनानेच पडलं असं वगैरे. पण मी आता म्हटलं की काय, आता पडलं आहे तर पडलं आहे. आपण आता माझ्याकडनं पडलं असतं तर काय केलं असतं, ते आपल्याला व्यवस्थित मलाच ठेवावं लागलं असतं ना. हे इतकं पसारा केलेलं तर आपल्या गृहिणीशिवाय घरी कोणी आवरू शकत नाही. तर मी पटपट असं सगळं आवरून घेतलं आणि तुम्हाला शेवट क्लीन असं माझा कोपरा दाखवते की किती स्वच्छ आणि क्लीन वाटते. ही पिंप मी आत्ता घेतली आणि मला खूप दिवसापासून घ्यायची होती. खूप छान आहे. जी काही शेंगदाण्याची चटणी वगैरे आणली होती ती पण रिफिल करून ठेवली आणि असा सुंदर असा माझा कोपरा मी अजून स्वच्छ क्लीन करून ठेवला. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.